ना ओव्हन, ना मैदा, ना अंडा, अगदी घरच्या साहित्यात बेकरीसारखी मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी क्रिस्पी हेल्दी गव्हाच्या पिठाची बिस्किटे. या बिस्किटामध्ये आपण मैदा वापरणार नाही, फक्त गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत, तरीही मस्त खुसखुशीत आणि बेकरीपेक्षाही टेस्टी बनून तयार होतात. या बिस्किटांची परफेक्ट पद्धत, मेजरमेंट आणि टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे कधीही बिस्किटे बनवली तरी मस्त बेकरीपेक्षाही टेस्टी बनून तयार होतील. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ही बिस्किटं बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप साजूक तूप 10 मिनिटं फ्रीजला लावून ठेवले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये साखरही बारीक करून घेतली. तर एका बाउलमध्ये अर्धा कप घट्ट झालेलं तूप घेतलं. आता गरमी असल्यामुळे थोडंसं पातळ तूप असतं, त्यामुळे मी 10 मिनिटं फ्रीजला लावून ठेवलं होतं. तर तुपाचं मेजरमेंट तूप लिक्विड स्वरूपात असतानाच करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर अर्ध्या कपामध्ये तूप जास्त बसतं. त्यानंतर यामध्ये अर्धा कप पिठी साखर ॲड केली. पिठी साखरेमध्ये साखरेचे बारीक कण असू शकतात, त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायची. आता विस्कने हे चांगलं फेटून घेऊ. बीटरने फेटलं तरीही चालू शकतं. तर हे तूप आणि साखर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही. तर 3 ते 4 मिनिटानंतर बॅटर एकदम पांढरं शुभ्र तयार होतं आणि थोडंसं फुलतं. इथे तुम्ही बघू शकता साखर आणि तूप फेटल्यानंतर अगदी पांढरं शुभ्र लोण्यासारखं बनलं आहे, तसेच थोडंसं फुललंही आहे. या स्टेजला यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेकिंग पावडर ॲड करू. गव्हाचं पीठ कपामध्ये दाबून भरलं नव्हतं, तर हलक्या हाताने भरून घेतलं होतं. आता हे बेकिंग पावडर आणि गव्हाचं पीठ ही चाळणीने चाळून घेऊ. पीठ चाळल्यामुळे गव्हाचं पिठाचा कण वेगळा होतो आणि यामुळे बिस्किटं फुलण्यास मदत होते. आता हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. गव्हाच्या पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटं या तुपामध्ये पीठ चोळून घेतलं. त्यानंतर यामध्ये बिस्किटं चांगली खस्ता होण्यासाठी 2 चमचे बारीक रवा ॲड केला. चिमूटभर मीठ ॲड केलं. बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून ॲड करायचा. रवाही या पिठामध्ये चांगला मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये आपण थोडं दूध ॲड करू. तर मी येथे अर्धा कप दूध घेतलं आहे, पण अर्धा कप दूध लागणार नाही. मी सर्वात शेवटी किती दूध लागलं ते सांगेनच. तर हे पीठ अगदी 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेऊ. या बिस्किटांमध्ये आपण सुरुवातीला अर्धा कप साजूक तूप वापरलं, त्याऐवजी वनस्पती तेल म्हणजेच डालडा वापरला तरीही बिस्किटं खूप छान बनतात. तर हे पीठ मी 2 ते 3 मिनिटं चांगलं सॉफ्ट मळून घेतलं. तर अर्धा कप दुधातील पाव कप दूध शिल्लक राहिलं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी मला 1/4 कप दूध वापरावे लागले. दुधाचं प्रमाण 1-2 चमच कमी किंवा जास्त होऊ शकतं. तर पीठ मळताना मी वेलची पावडर घालायची विसरले, त्यामुळे पीठ मळून झाल्यानंतर मी 1 चमचा वेलची पावडर ॲड केली. वेलची पावडर ऑप्शनल आहे, नाही वापरली तरीही चालू शकतं. त्यानंतर आपल्याला गोल किंवा चौकोनी जसे बिस्किट हवे आहेत त्याप्रमाणे या पिठाला आकार देऊन घेऊ. तर पोळपाटावरती मी हे पीठ घेतलं आणि सुरुवातीला चौकोनी आकाराची बिस्किटं बनवण्यासाठी या पिठातील थोड्या पिठाला हातानेच पोळपाटावरती अशा पद्धतीने चौकोनी आकार देऊन घेतला. आपल्या आवडीप्रमाणे आपण बिस्किटांना कोणताही शेप देऊ शकतो. तर मी येथे चौकोनी आणि गोल असे 2 प्रकारचे बिस्किटं बनवणार आहे. आता हा चौकोनी शेप प्लेटमध्ये बाजूला ठेवून दिला आणि गोल बिस्किटं बनवण्यासाठी यातील थोड्या पिठाचा गोल गोळा बनवून घेतला आणि पोळपाटावरती याला गोल अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. आता हे दोन्ही गोळे अर्ध्या तासासाठी कमीत कमी 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ. 15 मिनिटानंतर हे पीठ फ्रीजमधून बाहेर काढलं आणि एक कढई घेऊन यामध्ये मी पूर्वी वापरलेलंच मीठ ॲड केलं आणि लो फ्लेमवरती प्रीहीट होण्यासाठी झाकण लावून ठेवून दिली. त्यानंतर मी बिस्किटाच्या वरती लावण्यासाठी 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 पिस्ते घेतले. हे चॉपरने चॉप करून घेतले. ह्या चॉपरने अगदी बारीक पडतं, त्यामुळे बिस्किटावर अगदी पटकन चिकटलं जातं. हे ड्रायफ्रूट्स चाकूने कट केले तरीही चालू शकतात किंवा स्किप केलं तरीही चालू शकतं, पण बिस्किटावरती हे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स खूप छान दिसतात. त्यानंतर बिस्किट बेक करण्यास ठेवण्यासाठी एक प्लेट घेतली आणि या प्लेटेला 1 थेंबभर तूप पुसून घेतलं.
त्यानंतर हे बिस्किटांचं पीठ 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. 15 मिनटानंतर काढून घेतलं आणि चाकूने अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि बिस्किट पाडून घेतली. तर मी चौकोनी बिस्किट पाडणार होते, तर ती थोडीशी लांब आयताकृती तयार झाली आणि गोलही थोडी पाडून घेतली आहेत. हे पीठ अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पीठ व्यवस्थित सेट होतं आणि बिस्किटं कट करायला खूप छान येतात. आता या बिस्किटावरती चॉप केलेले ड्रायफ्रूट्स लावून घेऊ. तर बिस्किट ड्रायफ्रूट्समध्ये एका साईडने अशा पद्धतीने लावून घेतले आणि वरून थोडीशी तुटी फ्रुटीही लावून घेतली. अशा पद्धतीने सर्व बिस्किटांना ड्रायफ्रूट्स आणि तुटी फ्रुटी लावून घेतली. नाही लावली तरीही चालू शकतं, पण या ड्रायफ्रूट्स आणि तुटी फ्रुटीमुळे बिस्किट्स खूप छान दिसतात. आता ही बिस्किट्स बेक होण्यासाठी आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतलं आहे त्या प्लेटवरती थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ शिंपडून घ्यायचं. यामुळे बिस्किट चिकटणार नाही, त्याचबरोबर बिस्किटं फुलतात. त्यामुळे 2 बिस्किटांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने प्लेटवर बिस्किटं ठेवून घ्यायची. आता आपली कढई प्रीहीट झाली आहे. यामध्ये एक स्टँड ठेवू आणि त्यावरती ही बिस्किटांची प्लेट ठेवून देऊ. आता 25 मिनटं झाकण लावून लो फ्लेमवरती कढई ठेवून देऊ आणि 25 मिनिटानंतर कढईमधील बिस्किट्स बघा किती मस्त फुलले आहेत. आपण 2 बिस्किटांमध्ये गॅप ठेवला होता, तो गॅप पूर्णपणे भरून निघला आहे. आता बिस्किटं थंड झाल्यानंतर बिस्किटं बघा मस्त खुसखुशीत, खस्ता आणि बेकरीपेक्षाही टेस्टी बनून तयार झाली आहेत. तर अगदी घरच्या साहित्यात आणि खूप जास्त हेल्दी असणारी ही बिस्किटं एकदा नक्की ट्राय करून पहा. आता मुलांनाही शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत, त्यामुळे अगदी महिनाभर लहान भुकेसाठी किंवा चहासोबत ही बिस्किटं आपण बनवून ठेवू शकतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. बाय बाय. परत भेटू.